नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच होणार, आमदार विश्वनाथ भोईर यांचे प्रतिपादन. महायुतीची सत्ता आली असून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होतील असे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून कल्याण पश्चिम मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर हे 40,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. लाडकी बहीण याचा फायदा झाला आहे. तसेच विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच मंत्रिपद देण्याचा अधिकार पक्ष अध्यक्ष यांना आहे. ते बोलतील त्याप्रमाणे आम्ही काम करू असे सांगितले. सांगितल्याप्रमाणे विश्वनाथ दादांना आम्ही मराठी समाजाने फुल पाठिंबा दिलेला आहे. तन मन धन्य आम्ही त्यांचं फुल सपोर्टने त्यांच्यासाठी उतरलो होतो. जाहीर पाठिंबा जाहीर केला होता पहिलाच इलेक्शन. काल खरं तर कल्याणचा एक इतिहास असा बदललेला आहे की एकदा झालेले आमदार परत रिपीट होत नाही असं आपल्या माध्यमातूनच जनतेला कळलं होतं आणि ते खरं पण होतं. परंतु काल जनतेने कल्याण पश्चिमच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देऊन आशीर्वाद रूपी मते देऊन हा इतिहास बदलणं भाग पाडला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी कल्याणकर जनतेने दिलेली आहे. त्याच्यामध्ये कल्याणचे सर्व नागरिक असतील, मतदार बंधू भगिनी, आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम असेल, माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मार्गदर्शन असेल आणि शासनातर्फे राबवण्यात आलेल्या ज्या सर्व योजना आहेत, विशेषतः लाडकी बहीण योजना, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कालचा इतिहास बदलणं हे कल्याणकर जनतेने भाग पाडलं आणि कुठेतरी महायुतीला पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा देत असताना कल्याणमध्ये सुद्धा 42,000च्या वर एवढी मोठी आघाडी देऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी केलेले आहे. शपथविधी मला वाटतं 26 तारखेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील पुन्हा अशी आमची सर्वांची आशा. म्हणजे आम्हाला ते ठामपणे माहिती आहे की एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री व्हावेत, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम दुसरा कुठला मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला, जी संपूर्ण जनता आहे, कष्टकरी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, सर्व प्रकारचे लोक, सर्वांना एकच आशा आहे की पुन्हा एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे आणि जे 2.5 वर्षात काम केलेलं आहे ते काम पुढे कंटिन्यू चालू राहावं, जेणेकरून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. त्यामुळे सर्वांच्या आशा लागून राहिलेल्या आहेत की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील. नाही, ते तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो. त्याच्यासाठी काय विशेष हे करावं लागत नाही. पक्षश्रेष्ठींचा आदेश असला तर ते होईल, नाही तर आम्ही कुठलंही भाषण बांधून असं गुडघ्याला वगैरे तयारी केलेली नाही आहे. परंतु पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे तो विषय आमच्यासाठी गौण आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तुम्ही मंत्री व्हा, आम्ही मंत्री होणार, त्यांच्या पद्धतीने काम करणार. त्यांनी सांगितलं आमदार म्हणून जनतेची सेवा करा, आम्ही आमदार म्हणून जनतेची सेवा करणार. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.